नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तर आज मी लॉंग व्हिडिओ बनवत आहे कारण की आज आहे ना आमच्या गावची जत्रा आहे. आता जत्रा म्हटल्यानंतर खुशीचाच दिवस आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण की जत्रात गेल्याच्या नंतर मी सर्व काही तुम्हाला दाखवणारच आहे. आणि त्याच्या आधी ना मला 2 डबे आहेत, झटपट डबा तयार करूया आणि मग नंतर जत्राला जायची पण तयारी करायची आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला पहिले डबे बनवून घेऊया फटाफट. तर मंडळी इथं सृष्टीना अभ्यास करते बघा. सृष्टी काय करते? अभ्यास करते. तर हाय कर सर्वांना. हाय. भाजी चपातीचे 2 डबे आहेत. तर झटपट भाजी तयार करूयात. कढईमध्ये मोहरी, जिरा, मिरची, कढीपत्ता चांगला तडतडून दिल्यानंतर त्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतून घेऊन हळद टाकली आणि आता हळद परतून घेऊन कोथिंबीर टाकली आणि याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे सोलून घेतलेत आणि फोडींमध्ये कट करून ते त्याच्यामध्ये टाकून घेतले. आता हे चांगलं परतून घ्यायचे आहे. तर मी इथं पिवळ्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे. आता पिवळ्या बटाट्याची भाजी मी झटपट तयार केली आणि लगेच मी मेथीची भाजी होती ती पण बनवून घेतली. तर 2 भाज्या बनवल्या सुक्या कारण की भाजी चपातीचेच डबे होते. नंतर आहे ना चपाती बनवायला घेतली. तर घडीची चपाती बनवायची होती. पहिलंच पीठ मी मळून ठेवलं होतं, नंतर भाज्या बनवायला घेतल्या. तर पीठ भिजल्यानंतर ना मस्त अशी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली चपाती तयार होती. मग तर चपात्या पण मस्त अशा मी घडीच्या बनवलेल्या होत्या. तर आता मी घडीची चपाती बनवते दाखवलेली नाही आहे, पण त्याच्या डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की एक दिवस शेअर करीन. तर इथं बघा चपाती पण तयार झाली. आता घडीची म्हणल्यानंतर तुम्ही म्हणता कशी, तर इथे बघा अशा लेयर्स येतात मस्त अशा. तर त्याला घडीची चपाती म्हणते मी. तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. ह्या अशा पद्धतीने मस्त अशा 3-4 पदर सुटतात चपातीला. तर चपाती तयार करून घेतली झटपट आणि मग नाही ना दुपार झालीच होती. तर डबे दिले. तर मुलगी आली तोपर्यंत. तर ऑफिसला गेली होती ती. तर ती आल्याच्यानंतर आम्हाला लगेच आवरायचं पण होतं जाण्यासाठी. तर ऑफिसमधून आल्याच्यानंतर मग तयारी केली जायची. तर दीदी आलेली ऑफिसवरून. तर दीदी आज जत्रा आहे, जत्रा जायचं का नाही मग? येस. तर लहान मुलांची पण मज्जा असती आणि त्या हा मग तू माझ्यासाठी लहानच आहे, हाय का नाही मंडळी? लहान मुलं किती मोठे झाले तरी आपल्यासाठी लहानच असतात. तर हेच मी म्हणते, त्यांच्याबरोबर आपली पण मज्जा असती. तर चला जत्राची तयारी करतो जाण्यासाठी. दर्शनाला पहिलं जायचं आहे आणि तुम्हाला पुढं दाखवणारच आहे मी काय काय होतंय ते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता सगळेजण तयार झालेत. आता इथं मी तयार झाले, दीदी पण तयार झाली, सृष्टी तयार झाली, आशिष पण तयार झालाय, तो खाली जत्रेत गेलाय. आता आम्ही पण जत्रेत चाललोय. तुम्ही पण चला जत्रेत. देवाचं दर्शन पहिलं घेऊया. तुम्ही पण देवाचं दर्शन घ्या. चला मग. तर लगेच आम्ही मंदिरात गेलो. तर हे मंदिर मी गेल्या वर्षी पण जत्रेच्या टायमाला दाखवलं होतं तुम्हाला. तर हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर आम्ही लवकरच गेलो होतो कारण की मग संध्याकाळी ना भरपूर गर्दी होते. तर म्हटलं पहिलं जवळचं दर्शन घ्यावा. तर ह्या मंदिरामध्ये गेलो आणि दर्शन घेतलं. तर मी दर्शन घेतलं, सृष्टीने पण दर्शन घेतलं, दीदीने पण दर्शन घेतलं. आता आम्ही पटापट आवरून घेतलं कारण की आम्हाला टेकडीवरच्या मंदिरात जायचं होतं दर्शनासाठी. आता त्याच्या पायऱ्या ना उंच आहे, जवळजवळ 200-300 पायऱ्या आहेत. तर चढायला टाईम लागतो. चढताना थोडंसं तकलीफ होते, उतरताना काय नाही. तर मग इथं आम्ही पटकन दर्शन घेतलं आणि टेकडीकडे निघालो दर्शनासाठी कारण की मेन म्हणजे त्याच देवाची जत्रा आहे. तर इथं मुलांनी ना थोडेसे फोटो वगैरे काढले. आता मुलांना भरपूर हौस आहे फोटो काढायचे म्हणून फोटो पण काढून घेतले. आता फोटो काढून झाल्याच्या नंतर आहे ना आम्ही लगेच तिकडं टेकडीकडं निघालो. तर आमच्यासोबत आहे ना शेजारच्या ताई पण होत्या. तर त्यांची 2 मुलं आम्ही. तर इथं चढताना जाम त्रास होतो वरती चढायला, पण खाली उतरायला काहीच प्रॉब्लेम नाही, पटकन येतो माणूस. कारण हे चढताना असंच चढावरती आहे म्हणून तर थोडं थांबतच चढावं लागलं. आम्ही पण चढत गेलो. भरपूर दम लागत होता. आपल्याला अशी चढायची सवय नसती शिड्या आणि अचानक जर गेलं तर ना
दम लागल्यासारखा होतो, पण तरी पण आम्ही अशी थांबत 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 का होईना चढत वरती गेलो. तर हे व्ह्यू बघा, मस्त असा जंगलामध्ये एकदम सुंदर असं दिसत होतं वातावरण संध्याकाळच्या टायमाला. आणि थोडेसे पोरांनी तिथं फोटो वगैरे काढले आणि नंतर मग दर्शनासाठी एंट्री केली मंदिरात. तर इथं तुम्हाला मी काठी दाखवते बघा. ही जी काठी आहे ना देवाची, ही यात्रेच्या दिवशी ना नाचवतात भरपूर भंडारा उधळून, कारण की खंडोबाची काठी आहे. तर ह्या मंदिराचं मला काय माहीत नाही, गेल्या वर्षी काय मी गेले नव्हते, पण ह्या वर्षी मी गेले होते ताईंच्या बरोबर शेजारच्या. तर आतमध्ये शिरल्याच्या नंतर असं मंदिर आहे. हे टेकडावरचं मंदिर आहे, एकदम टेकडीवर आहे हा मंदिर. आता यात्रा म्हटल्यानंतर गावकरी जे आहे ते एक 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 का होईना दर्शनाला येतात. जास्त जे यंग माणसं आहेत तेच येतात जास्त करून, वयस्कर लोक येत नाही, कारण उंचीला आहे हे वरती पायऱ्या चढायला. तर इथं बघा हे खंडोबाचं दर्शन तुम्ही पण घ्या, कारण की हे जेजुरीचे खंडोबा आहेत. तर आम्ही दर्शन घेतलं. इथं दर्शन घेऊन झाल्यानंतर आहे ना पोरांनी परत इथं बाहेर येऊन ना फोटो वगैरे काढले. आणि मग नंतर आता आम्हाला परत खाली उतरून यायचं होतं, म्हणून पटापट सर्वांनीच दर्शन घेतलं. शेजारच्या ताई पण होत्या आमच्याबरोबर, त्यांची मुलं 2 ते पुढं पळत होते. सारखी भीती वाटत होती काढायची, कारण साईडनी ना दरीसारखं होतं म्हणून. तर असंच उतरत मग खाली आलो. आता खाली आल्याच्या नंतर आहे ना पायथ्याला ना गावदेवीचं मंदिर आहे, तर तिथं पण आम्ही दर्शन घेतलं. मग आता ह्या मंदिरामध्ये ना असं एकही देव नाही असं नाही, सर्व देव आहे तिथं. जसं काय शंकराचं, परत साईबाबा, गणपती, स्वामी समर्थांचं मंदिर आहे छोटंसं, आणि ही गावदेवी आहे. तर गावदेवीचं दर्शन घेतलं. मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये ना इथं ना भरपूर अशी मोठी एक हनुमंतांची मूर्ती आहे. नजर पुरणार नाही एवढी मोठी आहे ती. तर तिथं पण आम्ही दर्शन घेतलं. नंतर आता दर्शन आवरल्यानंतर आम्ही आता पहिली मिठाई घेतली प्रसाद म्हणून. आता जास्त करून हे तेलकट मला काय आवडत नाही आहे बाहेरचं, मुलांना पण मी जास्त देत नाही आहे, पण प्रसाद म्हणून मी इथं घेतलेलं आहे. थोडं करून, जास्त नाही घेतलं, कारण की ना असे धूळबीळ बसलेल्या वस्तू खाणं ना हानिकारकच आहे. थोडी ही मिठाई घेतली मी प्रसाद म्हणून. देवदर्शन पण झालं आणि मिठाई घेऊन पण झाली. आता यात्रेमधली ना खरेदी राहिली होती, मुलांना काय घ्यायचं होतं ते, आणि मला पण थोड्या छोट्या मोठ्या वस्तू घ्यायच्या होत्या. तर इथं प्रसाद घेऊन झाल्याच्या नंतर लगेच आम्ही खरेदी करायला लागलो. तर इथं बघा पाळणे. तर आम्ही ना लवकरच गेलो होतो, त्यामुळे ना म्हणजे गर्दी नव्हती जास्त. काय होतं, रस्ता छोटा पडतो आणि मग नंतर पब्लिक आल्याच्या नंतर भरपूर गर्दी होती. मग इकडे तिकडे ढकलाढकली होती, म्हणून मी पहिलं शूट करून ठेवलं हे, कारण की त्यावेळेस गर्दी नव्हती जास्त. तर पाळणे पण लागलेले होते, लहान मुलांचे, मोठ्या माणसांना पण बसायला होते, खेळायला त्या उड्या मारायची ते पाळणे ते पण होते. तर पोरं पण ना बसले नाही, म्हटले आम्ही नंतर बसू. तर इथं छोट्या मोठ्या वस्तू होत्या त्या आम्ही घेतल्या थोड्या करून. त्यानंतर मी तुम्हाला शेवटला दाखवणारच आहे काय घेतले ते. तर गर्दी नव्हती तेव्हाच मी घ्यायला सुरुवात केली, कारण की मग नंतर जशी संध्याकाळ होईल तशी भरपूर गर्दी असती. त्याच्यामुळे ना मी पहिलेच पटापट वस्तू घ्यायला सुरुवात केली. तर हे सर्व झाल्याच्या नंतर आहे ना, तर मुलीला इथं ब्लाऊज पाहिजे होता एक, तर तिने पण तो ब्लाऊज बघितला, तिला आवडला नाही आहे, ती म्हटली क्वालिटी चांगली नाही म्हणून, तर तिने घेतला नाही तो. आता मला इथं जे आवडतं ते मी घेतलं होतं, आता मुलींना घ्यायचं होतं. खरेदी करून झाल्याच्या नंतर ना पेट पूजा करायला गेलो, भूक लागली होती त्यामुळं. तर इथं फालुदा आणि शेवपुरी घेतली होती, ती खाऊन मुली गेल्या पाण्यामध्ये बसायला. मुली पाळण्यातून उतरल्यानंतर मग आता भरपूर दमलो होतो, मग लगेच घराकडे निघलो, कारण की घरी जाऊन जेवण पण बनवायचं होतं. तर देवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही जत्रा फिरून आलोय आणि आता घरी आलोय, खूप दमलोय. तर मंडळी,
आता मी काय काय खरेदी केली तुम्हाला दाखवते. तर सृष्टी दाखवू ना? दाखव. चल. तर आपली खरेदी आहे बघा, ही जत्रेतून केलेली तुम्हाला दाखवते मी. तर हे स्टँड घेतले मी प्लास्टिकचं, कंगवा वगैरे ठेवायला किंवा ब्रश ठेवला तरी चालून. बघू आता कशाला वापरता येईल हे. त्यानंतर ही काचेची बरणी घेतली. तर हे याच्यामध्ये काचाच्या बरणीमध्ये छान राहतं सामान. मी काचेची बरणी घेतली आहे. त्यानंतर आहे ना, हे मी बरणी घेतलेली आहे. याच्यामध्ये लोणचं किंवा मीठ ठेवतात, पण बघू आता मी ठरवीन काय ठेवायचं ते नंतर. तर ही मस्त अशी बरणी मला खूप दिवसापासून घ्यायची होती. तर आज मी घेतली जत्रेमध्ये. एक चाळण घेतली, स्टीलची चाळण आहे पीठ वगैरे चाळायला. तर हे चाळण आणि 2 ही प्लॅस्टिकचे छोटे छोटे मी कंटेनर घेतलेत, पॅक बंद फ्रीजमध्ये वगैरे ठेवायला. आणि ही मस्तीला तेल घेतले आपल्या. एक धागा घेतलाय आणि सुई घेतली. त्यानंतर आहे ना, इथं मी एक चेन घेतली सृष्टीला, एक गळ्यातली. हे व्हाईटनर आणि पेन आहेत, सृष्टीसाठी घेतले ते. तर मंडळी एवढीच आपली खरेदी आहे. मी काही जास्त केली नाही आहे. जेवढं आवडलं तेवढंच घेतले. जत्रेमध्ये किती पैसे असले तरी पुरणार नाही आहेत. तर एवढीच खरेदी केली. तर ही माझी खरेदी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. खास करून ही जी बरणी घेतली ना, ही खूप मला आवडली. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.